वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. याच्या पहिले आपण एक कॅनिझारो रिॲक्शनचा व्हिडिओ बनवलेला होता, तर तुम्ही बघून घ्याल. आणि हा कशाचा आहे? क्रॉस कॅनिझारो रिॲक्शनचा. तर क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे कंपाऊंड घ्यायचे आणि रूल पहिला काय आहे, याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन पाहिजे का? नाही, नो अल्फा हायड्रोजन, म्हणजे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे असं कंपाऊंड पाहिजे. आणि किती पाहिजे? दोन. आणि ते सारखे नाही पाहिजे, म्हणून त्याला म्हणतात क्रॉस. तर बघा, फॉर एक्झाम्पल HC डबल बॉन्ड OH आपण हा घेतला होता. याचं नाव काय आहे? मिथॅनल. याला काय म्हणतो? मिथॅनल. किंवा याचं दुसरं नाव काय आहे? फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड यालाच मिथॅनल म्हणतात. आणि फॉर्मॅल्डिहाइड याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे का? नाही, कारण की कार्बोनिल नंतर पहिला कार्बन त्याला म्हणतात अल्फा कार्बन, आणि त्याच्यानंतरचे अल्फा हायड्रोजन. याची रिॲक्शन करायची आहे. दुसरा घ्यायचा आहे आपल्याला, सारखा नाही, काय घ्यायचा आहे? दुसरा. तर C डबल बॉन्ड OH दिसतंय. तर याच्याकडे पण अल्फा हायड्रोजन, अल्फा कार्बन नाही, अल्फा कार्बन, पण याच्यावर हायड्रोजन नाही आहे. बघा, कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली आहे? 4. तर बघा, हा काय आहे? तुमचा बेंझॅनल. याला काय म्हणतात? बेंझॅनल. बेंझॅनल किंवा यालाच म्हणतात बेंझाल्डिहाइड. यालाच काय म्हणतात? बेंझाल्डिहाइड. तर हा काय करतो? ॲरोवर. बघा, हा काय करतो? ॲरोवर असतो तुमचा कॉन्सन्ट्रेटेड NaOH. ॲरोवर काय असतो? कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि वॉटर म्हणजेच H3O+. काय असतो? कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि वॉटर. हा काय आहे? तुमचा बेंझाल्डिहाइड. बेंझाल्डिहाइड म्हणजे दोन कंपाऊंड आहेत. आता हा काय करतो? बघा, हा आहे आपला मिथॅनल आणि हा बेंझाईल. या दोघांकडे पण अल्फा हायड्रोजन नाही आहे. हा काय करतो? बघा, याच्यापैकी हा Hला काय करतो? रिमूव्ह करतो. या Hला रिमूव्ह करतो. काय बनेल मग? हा HC डबल बॉन्ड O. कारण की जर आपल्याला एखाद्याला बसवायचं, जर ऑलरेडी मी कुठेतरी बसले, तुम्ही त्या जागेवर बसू शकता का? नाही, मला ती जागा सोडून दुसऱ्या जागेवर बसावं लागेल. त्यासाठी मला इथं दुसरा कंपाऊंड आणायचा आहे. तर पहिले याला काय करावं लागेल? रिमूव्ह करावं लागेल. तर हा H रिमूव्ह केले तुम्ही, तर काय करतो? वॉटर म्हणजेच काय होतो? HOH. समजा मी वॉटर लिहित आहे, तर काय होतो? HOH. दिसतंय? तर काय करतो? हा H निघतो आणि हा OH जो आहे हा इथं लागतो, म्हणजेच OH. हायड्रोलिसिस म्हणजेच वॉटर होतो, ठीक आहे, ॲडिशन ऑफ वॉटर. तर काय केलं? इथून काय काढला? OH. हा H निघला आणि हा OH काय लावला? इथे लावला. झाला. आता बघा, हा बेन्झीन दुसरा कंपाऊंड आहे. बेंझाल्डिहाइड दिसतंय? बेंझाल्डिहाइड ॲज इट इज. या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करा, म्हणजेच काय आहे? C डबल बॉन्ड O आहे, तर सिंगल बॉन्ड O राहील, H ॲज इट इज. म्हणजे काय केले? या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड काय केले? ब्रेक केले. ब्रेक केले म्हणजे C डबल बॉन्ड O आहे, तर काय राहील? C सिंगल बॉन्ड O. आता बघा, कार्बनची व्हॅलेन्सी राहते किती? 4. झाले किती आहेत? किती बॉन्ड लागले आहेत? 3. पाहिजे किती? 4. तर बघा काय होतो? हा एक H आणि हा Hचा एक H, हे H लागतात. म्हणजे ऑक्सिजनकडे एक H आणि कार्बनकडे एक H. कुठून आले हे H? हा एक H आणि हा एक H. H किती झाले? 2. ते एक H कोणाकडे जातो? ऑक्सिजन. एक H कोणाकडे जातो? कार्बन. त्याला म्हणतात फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड. आणि हा आपला बेन्झिलिक अल्कोहोल. काय आहे? बेन्झिलिक अल्कोहोल. म्हणजे क्रॉस कॅनिझारो रिॲक्शनमध्ये किती प्रोडक्ट बनत आहे? 2. एक बनत आहे तुमचा फॉर्मिक ॲसिड आणि एक बनत आहे तुमचा बेन्झिलिक अल्कोहोल. ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन